स्पष्ट बोल द्या थोडं. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव किरण पाटील आहे. तर आपण आज टरबूजच्या लागवडीची माहिती घ्यायला आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव रमेश साहेबराव पाटील, मुक्काम पोस्ट निंबोरा, तालुका वडगाव, जिल्हा जळगाव. मी मागे माझ्या कलिंगडविषयी मी एक व्हिडिओ स्टार्ट केला. त्याच्यानंतर तो प्लॉट माझा हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये लागवड करत आहोत. तरी रोप क्लस सीड हे रोप मी लागवड करत आहे की रोप हे 25 दिवसाचं आहे. त्याच्यानंतर पहिली ड्रिचिंग महापीडचं सोलोमॅक्स व महापीडचे जे प्रोडक्ट आहेत ते मी ड्रिचिंगसाठी वापरत आहे. त्याच्यानंतर अदास्का, त्याच्यानंतर न्यूट्री हब हे प्रोडक्ट मी आदलून बदलून वापर करत आहे. ज्याचा अनुभव येतो त्याप्रमाणे माझं शेड्यूल चालतं. पण ड्रिचिंगसाठी ह्युमिक ॲसिड, सोलोमॅक्स, त्याच्यानंतर N21 अदास्का कंपनीचं ही ड्रिचिंग मी करत आहे पहिली आडवणी. तर त्याच्यानंतर हे रोप आणल्यानंतर थोडंसं नॉर्मल भुरीचा प्रॉब्लेम याच्यावरती वाटत आहे. तर त्याच्यासाठी भुरी येऊ नये त्याच्यासाठी बुरशीनाशक म्हणून एक फवारणी आपण उलाला म्हणा किंवा थ्रिप्ससाठी उलाला, त्याच्यानंतर बुरशीनाशकमध्ये रेडिमोल गोल घेऊ शकतात. त्याच्यानंतर लुना एक्सप्रेस एक 1 नंबर प्रोडक्ट आहे भुरीसाठी. ते कमी प्रमाणामध्ये रोप कवडे असल्यामुळे मारू शकतो. तर माझा पहिला व्हिडिओ थोडासा घाईमध्ये झाला होता किरण दादा बरोबर. तर पहिला शेड होता त्याच्यामुळे थोडा चुका होतच राहतात. दादा ह्या वर्षी कलिंगड असं प्रॉब्लेमदायक झालं की थंडी जास्त असल्या कारणाने बरेच शेतकरी यावर्षी कलिंगडचं पहारचं उत्पन्न घेऊ शकले नाही. खर्च जास्त झाला, पण उत्पन्न अपेक्षित जास्त असल्या कारणाने सुद्धा तरी सुद्धा शेतकरीला यावर्षी उत्पन्न परवडत का आहे की भाव आहेत. जवळजवळ 26 ते 27 पर्यंत रेट चांगले A1 नंबर क्वालिटीच्या टरबूजला चालू आहे. आणि बोला. आता आपण कुठल्या म्हणजे कुठले बियाणे रोप हे क्लस सीडचं आहे दादा. हो, प्रचंड म्हणून आहे. ही व्हरायटी मी पहिले पण लागवड केली आहे. प्रचंडचं वैशिष्ट्य असं आहे. हो, हा, मी त्याच्यानंतर बाहुबली पण लावलेली. त्याच्यानंतर मी पहिल्या वर्षी मी 4-5 वर्षापासून अनुभव आहे. पण कलिंगड मध्ये प्रचंड जी व्हरायटी आहे दादा, ही एक साईज बनते, 2 नंबर माल कमी निघतो, असा विषय आहे. आणि आता तुम्ही याला आता काय सोडणार? आता ड्रिंचिंगसाठी मी हे बघा, ट्रेस बसू नये त्याच्यासाठी लहान मुलांना काय वापरतात दादा, एक कोणी फॉर्म्युला सांगत नाही, पण मी एक शेतकरी म्हणून सांगतो की ट्रेस बसू नये म्हणे कवड रोप असतं त्याच्यासाठी ग्लुकॉन डी लहान मुलं जे वापरतात आपण, तर त्यांना मी वरतून मी रमेश पाटील निंबोरा. तर आजचा पर्व महाशिवरात्री हा सर्वात महादेवाचा वार असून त्या दिवशी रोप लागवड करण्याची उत्तम संधी परमेश्वराने आम्हाला दिली. त्याच पद्धतीने शेती जरी म्हटली की शेतकऱ्याने नवीन पद्धतीने लागवड किंवा कुठलीही पिके घेत असताना बदल करायला पाहिजे. विषय असा आहे, शेतकरी का घाबरतात कलिंगड पीक लावायला? आपण पैसे टाकू त्याच्यात काही निघतं का नाही, हे आहे, हे पीक रिस्की आहे असं नाही, त्याला खर्च हा लागतच असतो, हा काही विषय नाही, पण थोडीफार हिंमत करावीच लागते असं मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो. ते पीक येईल हा देवावरती भरोसा टाकून करावं लागतं. पण विषय कसा आहे, प्रयत्न आपले असतात, प्रयत्न केल्याशिवाय येत नाही. येणं नाही येणं, निसर्ग हे हानी करू शकतो किंवा उत्पन्न कमी अधिक येऊ शकतो. पण हे उत्पन्न असं आहे की 3 महिन्यामध्ये क्षेत्र खाली होतं. कलिंगड लागवड केल्यानंतर लवकर येणारं उत्पन्न आहे.
इतर पिकांपेक्षा रिजनेबल पीक आहे, पण शेतकरी खर्च करायला घाबरतात. पण थोडीफार हिंमत केल्याशिवाय होत नाही दादा, असं माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे. मला प्रश्न किरण दादांनी केला की दादा, शेतामध्ये तुम्ही आता हे कलिंगड पीक लागवड करत आहे, पण याच्यातून एकरी उत्पन्न किती अपेक्षित आहे आणि त्यानंतर खर्च किती आहे? बरोबर, त्यांनी प्रश्न एकदम योग्य केला. शेतकऱ्यांना समजण्यासाठी मी काय सांगतोय दादा, की एकरी याला खर्च आहे पहिल्यापासून लागवडपासून तर निघेपर्यंत एकरी 75,000 रुपये खर्च आहे. त्याच्यानंतर उत्पन्न एकरी हे 2 लाखापर्यंत येऊ शकतं आणि त्याच्यापेक्षा रेट जरी चांगले राहिले तर 2.5 लाखापर्यंत पण जाऊ शकतो. आणि असं कुठलंही दुसरं पीक नाही आहे दादा, की बरं का किरण दादा, हो. दुसरं असं कुठलंही पीक नाही की ते 3 महिन्यामध्ये वावर खाली होतं बघ. फक्त हेच पीक असं आहे की 3 महिन्यामध्ये खाली होतं. पण यावर्षी थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे दादा, सेटिंगमध्ये प्रॉब्लेम आला, त्याच्यानंतर उत्पन्नामध्ये घट झाली, पण रेट चांगलं आहे टिकून 20, 22, 25पर्यंत रेट आहे. मग उत्पन्न कमी अधिक होऊ शकतं, नफा तोटा हा शेतीमध्ये चालू शकतो. शेतकऱ्यांनी भरपूर जणांनी मक्के लावले, त्याच्यानंतर सुद्धा मक्यांमध्ये करपा आला, ते पण 4 महिन्याचं पीक आहे. तर एक पीक असं शेतकरी धरून ठेवतो, त्याच्यामुळे शेतकरी पाहाल तसं उत्पन्न पैसे मिळत नाही. थोडंफार शेतकऱ्यांनी बदल करायला पाहिजे. आणि तसे दादा, नवीन नवीन मी व्हिडिओ असे, किरण दादा, मी नवीन नवीन तुम्हाला सहकार्य करेल, व्हिडिओ माहिती देईल, शेतकऱ्यांनापर्यंत माहिती माझी पोहोचावी, ही माझी ही चिंतक म्हणून सांगतो की शेतकऱ्यांना मी जरूर माहिती पोचवेल. माझा व्हिडिओ थोडासा पहिले घाईघाईमध्ये झाला. आणि हा बघा इकडे, हा जो प्लॉट आहे आता हार्वेस्टिंगला आहे. हा प्लॉट हार्वेस्टिंगला असून 8 दिवसामध्ये काढणी होईल. तरी उत्पन्न थोडंफार कमी अधिक होऊ शकतं यावर्षी. थंडी असल्यामुळे साईज फळांची बनू शकली नाही यावर्षी. पर्व काळामध्ये शिवरात्री म्हणून हा सण महादेवाचा आज शुभ वार आहे. त्या पर्व काळावर लागवड कलिंगडाची चालू आहे. तरी आमची पत्नी ही पण लागवड करताना दिसत आहे. तरी सर्व महिला लागवड करत आहे. रोपांची लागवड ही 4 सेंटीमीटर खोलीवरती करावी लागते व रोपाला इजा पोहोचू नये यासाठी सुद्धा पद्धतमध्येच ती सर्व रोप पद्धत बघूनच करावी लागते.